नमस्कार. आज आपण श्री तेजयोग मेहंदीविषयी जाणून घेणार आहोत. श्री तेजयोग मेहंदीचे फायदे काय काय आहेत, ती वापरण्याची पद्धत काय आहे व तिचे वैशिष्ट्ये काय काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तेजस्विनी योगेश पोद्दार. आम्ही मागच्या 1 वर्षापूर्वी इथे श्री तेजयोग मेहंदी उपलब्ध करून ठेवली आहे आणि ती जे लोकही घेऊन जात आहेत त्यांचे फीडबॅक्स आम्हाला ऐकून खूप आनंद होतो आहे की तिच्यामुळे त्यांचे मॅक्झिमम केसांचे विकार हे त्यांना कमी होताना त्यांना पाहायला मिळत आहे. आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ तयार केला आहे की जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत आमची मेहंदी पोचावी व त्यांनाही याचा फायदा घेता यावा. तर ॲक्च्युली मेहंदीमध्ये बघायला गेलं ना, काही बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की मेहंदी लावल्याने केस कोरडे होतात, दुभंगताला मिळतात. असं काहीही होत नाही. तर पित्तामुळे जे डोकंदुखी होते ना, तर ती सुद्धा तुम्ही आटोक्यात आणू शकतात. कारण मेहंदी ही शीतगुणात्मक असते. पित्त जे उष्ण असतं त्या उष्णावर गुणात्मक वस्तूंचा जर आपण लेप केला तर त्यापासून निश्चितच तुम्हाला पित्त कमी झालेलं दिसतं आणि फायदा झालेला दिसतो. बऱ्याचदा आपण मेहंदी वापरत असताना डायरेक्ट पाणी मिक्स करून लावतात, परंतु आम्ही जी मेहंदी तयार करण्याची पद्धत सांगतो त्यामध्ये काय असतं की एका पात्रात तुम्ही लोखंडी पात्रामध्ये एक मेहंदी घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं प्रमाणात लागणार आहे त्यानुसार तेवढं प्रमाण घेऊन त्यामध्ये 2 ग्लास पाणी उकळत ठेवायचे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा कुठल्याही प्रकारचा चहा पावडर तुम्ही घालायचा आहे. त्यानंतर त्याच्यात 2 चिमूट कॉफी पावडर घालायची आहे आणि 8 ते 10 जास्वंदाची ताजी फुले त्याच्यामध्ये उकळताना टाकायची आहे. उकळून झाल्यानंतर ते गॅस बंद करून हे मिश्रण थंड झाल्यावर गाळून घ्यायचं आहे आणि ते मेहंदीमध्ये मिक्स करून त्याची घट्ट अशी पेस्ट तयार करायची आणि ती पेस्ट तुम्ही 1 ते 1.5 तास तशीच ठेवून नंतर केसांवरती अप्लाय करायची आहे. केसांवर अप्लाय करताना केस मात्र स्वच्छ धुतलेले आणि कोरडे असावेत, जेणेकरून तुम्ही लावत असलेली जी मेहंदी आहे तिचा रिझल्ट तुम्हाला अधिकाधिक मिळेल. तर केसांना मेहंदी लावताना सर्वप्रथम स्काल्पपासून सुरुवात करायची आहे. स्काल्पला सुद्धा मेहंदी लावायची आहे. काय होतं की स्काल्पमध्ये जे केसं असतात त्यांच्या मुळाशी बऱ्याचदा पित्त जमलेलं असतं, त्यामुळे अकाली पांढरे केस होणं ही देखील समस्या असते. मग ते पांढरे केसांना जर सातत्याने मेहंदी ही शीतगुणात्मक असते जसं मी सांगितलं, तर ती जर वारंवार लावण्यात आली तर त्यामुळे जे काही पित्त साचलेलं आहे केसांच्या मुळाशी ते पित्ताचं शमन होऊन ते परिणामी कालांतराने तुमचं अकाली पांढरे होणं केस ही देखील समस्या तुम्हाला आटोक्यात आणता येऊ शकते. आणि केसांना ते मुळापासून लावल्यानंतर लागलीच तुम्ही कुठलाही प्लास्टिकचा पिशवी म्हणा किंवा शॉवर कॅप मिळते बाजारात, ती तुम्ही घेऊन लागलीच लावायची आहे केसांना मेहंदी लावून झाल्यानंतर, जेणेकरून आतमध्ये जी मेहंदी आहे ती कोरडी होत नाही आणि केस धुताना ती कोरडी झालेली मेहंदी जर धुतल्यानंतर तिथे त्या कोरडेपणामुळे काय होतं की ते बेबी हेअर्स असतात ते तुटून जातात. तसं होऊ नये म्हणून तुम्ही लगेच मेहंदीला लेप लावून झाल्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीने किंवा शॉवर कॅपने ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि साधारण 3 ते 4 तासांनंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवायचे आहेत. त्यावेळेला कुठल्याही प्रकारच्या शॅम्पूचा किंवा कंडिशनरचा वापर करायचा नाही. त्याच्यानंतर एकदा केस थंड पाण्याने धुवून झालेत की नंतर त्यावर तुम्ही कोरडे झाल्यानंतर नेहमी वापरत असलेलं जे तेल आहे ते तुम्ही केसांवर लावू शकतात आणि रात्रभर ते तेल तसंच मुरू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जो शॅम्पू आहे त्याने स्वच्छ धुवायचे आणि त्याच्यानंतर कंडिशनर मात्र आवर्जून लावायचं आहे. मेहंदीच्या सतत वापरामुळे तुमचे केस मुलायम रेशमासारखे होतात. त्यांची शाईन अप्रतिम अशी शाईन त्यांना येते. त्याच्यानंतर केसांना कंडिशनर म्हणजे नॅचरल कंडिशनरचं कामसुद्धा या मेहंदीमुळे होत असतं. डोक्यामध्ये असलेला कोंडा हा याने जातो आणि तर घाम बेंड होणं, ते पित्तजन्य जे काही विकार होतात डोक्यामध्ये स्काल्पवर, तर ते मॅक्झिमम जे प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्ही या मेहंदीच्या ॲप्लिकेशनमुळे म्हणजे मेहंदी लावल्याने ते मॅक्झिमम कमी होताना तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशाच पद्धतीने सातत्याने मेहंदीचा वापर हा करायला पाहिजे. साधारण 25 दिवसांनी 20 दिवसांनी मेहंदीचा वापर केल्याने तुम्हाला त्याचे फायदे अजूनच छान पाहायला मिळतील.
आता मेहंदी साधारण किती वेळ लावून ठेवायची? ॲक्च्युली ही नॅचरल मेहंदी आहे. तुम्ही जास्त वेळ जरी लावून ठेवलात तरी त्याने तुम्हाला काही नुकसान होत नाही. सर्वप्रथम मेहंदीविषयी मी सांगू इच्छिते की मेहंदी ही शीतगुणात्मक असते, ती थंड असते आणि आपलं जे हेड आहे, डोकं आहे, ते हीट सेंटर असतं. त्यावर तुम्ही थंड गुणात्मक वस्तूंचा, वनस्पतींचा लेप केला तर ते तुम्हाला फायदाच देणार आहे. पण त्यात जर केमिकल असेल तर ते जास्त वेळ लावण्यात आलं की तुम्हाला रॅश येऊ शकते, इचिंग येऊ शकते किंवा दुसरे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. या बाबतीत तुम्ही अगदी निश्चिंत राहू शकतात, कारण ही पूर्णतः नॅचरल आम्ही बनवली आहे. त्यानंतर काय, साधारण 3 ते 4 तास तुम्ही हे केसांवर ठेवायची आहे. त्यापेक्षा जास्त ठेवलं तरी काही हरकत नाही. ज्यांना श्री तेजयोग मेहंदी हवी असेल त्यांनी खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुमची ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकतात. आम्ही कुरिअर तुम्हाला करून देऊ. व तसेच जे लोकल राहणारे आहेत त्यांना इथून घेऊन जायची असेल तर श्री तेजयोग आयुर्वेदिक चिकित्सालय म्हणजेच पोद्दार हॉस्पिटल येथे ती उपलब्ध आहे. खाली पत्ता पूर्ण डिटेल दिला आहे, त्यावर तुम्ही तो स्क्रीनशॉट करून तुम्ही इथे येऊन सुद्धा ते घेऊन जाऊ शकता. धन्यवाद.